ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी बावनकुळेंची भेट घेतलेली आहे। मुंबई गोवा महामार्ग खड्डेमय झालेला आहे, यावर ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। ठाकरे गटानं सिंधुदुर्गात रास्ता रोको सुद्धा केला। गणेशोत्सव तोंडावरती आहे, त्याआधी हे खड्डे बुजवावेत यासाठी ठाकरे गट आक्रमक झालाय। वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला गेला। त्यानंतर वैभव नाईकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आज मुंबई गोवाचं हायवेचं हे सुरू होतं आहे आणि सुदैवाने त्याचवेळी महसूल मंत्री आले होते आणि त्यांनी आम्हाला स्वतः मला उपरकर साहेबांना, संदेश पारकर, बाबूराव यांना बोलवलं आणि गडकरीची थेट चर्चा केली आणि या संदर्भात लवकरात लवकर बैठक घेऊन हा रस्ता सुस्थितीत करण्यासंदर्भात चांगली चर्चा बावनकुळे साहेबांनी गडकरी साहेबांशी केली। आता बावनकुळे साहेब ते प्रेसमध्ये सांगतील आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे प्रश्न आहेत, दोडामार्ग तहसीलदार असून देत, जमीन माफियांचा विषय हे प्रश्न त्यांच्याकडे सांगितले। त्याचबरोबर वाळूचा विषय सुद्धा त्यांना सांगितला आहे आणि रस्त्यासंदर्भात बावनकुळे साहेब प्रेस घेतात।